सकाळी आपलं पहिलं काम म्हणजे असतं अगदी घर सगळं स्वच्छ करायचं. तर सकाळी अंघोळ झालेली आहे आणि मी घरातला कचरा काढून घेते आता. आणि सकाळी सकाळी आमच्यात कसं होतं, काही वेळेला मी ह्या 2 खोल्यातलंच मारते, कारण मिस्टर कसे वेळाने जर आले, कारण नाईट ड्युटी वगैरे असली ना की मग वेळाने आले तर मग वेळाने उठतात. त्यामुळे आले ना तर मग काय करते, फक्त एवढ्याच खोलीतला मारून घेते आणि बाकीचा नंतर मारते. तर आज सगळेच उठलेत बऱ्यापैकी लवकर, त्यामुळे सगळाच कचरा मारून घेणार आहे आता मी. तर म्हणजे सकाळी सकाळी ना असं सगळं पूर्ण घरातला कचरा काढला की बरं वाटतं. पण काही पर्याय नसतो द्यायला, कारण जर कसं नाईट वगैरे असेल तर झोप घेणं आवश्यक असतं देणं. त्यामुळे मग आमचं काम चालू असतं. आता हे जळमट मारलं बघा मध्येच मी, कारण काही वेळेला होतं काय, आपण एकदम सगळी काढायची म्हटलं तर मग काही वेळेला 15 दिवसातून 8 दिवसातून काढतो. तर असं मध्ये झालेलं असतं, काढलं ना 1-2 दिवसात जळमट व्हायलाच लागतात, सुरुवात होतेच. जरा काढत काढत बघा हॉलमध्ये आलेले आहे. नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज मराठी भाषा गौरव दिन आहे, की जी आपली सगळ्यांची मातृभाषा आहे, आपल्याला आवडते जी, पण ज्यातून व्यक्त होतो अशी ती आपली भाषा. प्रत्येकालाच आपल्या भाषेचा म्हणजे सार्थ अभिमान असला पाहिजे, आणि तो असतोच. लहानपणापासून आपल्या कानावरही पडत असतो आणि आपण त्यातून व्यक्त होत असतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. तर या सुरेश भटांच्या ओळी ज्या आहेत ना, त्या आपल्या ओठ्यावर आल्याशिवाय राहत नाहीत. मला इतकं काय सुंदर गाता येत नाही, म्हणजे येतच नाही. आपण घरात गुणगुणतो ना, तसं मी आपलं गुणगुणतो काही वेळेला. आज पालेभाजी करायची ना, त्यामुळे मेथीची भाजी काल नीट करून ठेवलेली. आज ती म्हटलं सकाळी धुवून ठेवावी, म्हणजे कशी निथळते आणि ना व्यवस्थित निथळली किंवा चिरायला पण व्यवस्थित येते. कचरा मारून घेतल्यावर आज फरशी लगेच घेतली, कारण इतर वेळेला म्हणते तसं की एका खोलीतलं मग फक्त करावं लागतं सकाळी सकाळी, म्हणून मग नंतरच करते. आणि उन्हाळ्यात जरा बरं पडतं बघा, उन्हाच्या वेळेला जर असं पुसून घेतली ना, त्यावेळेला की थंड वाटतं झोपण्याच्या वेळेला. मी काही वेळेला फरशी नंतर पुसते, फरशी काय नेहमी पुसते लगेच असं काय नाही, मात्र पुसून घेतलेली आहे. तर ते झालं आणि लगेच उंबरा पुसून घेतलं, कारण आपण आत एकदा कामाला लागलो ना की मग इकडचं राहतं. देवपूजा नंतर करते, आता उन्हाळ्यात तरी नंतरच करते देवपूजा, पण उंबरा पूजन वगैरे आधी करून घेते. कारण सकाळी सकाळी येणारी जाणारी असोत किंवा आपल्यालाही घर म्हणजे अंगण जसं स्वच्छ असं लागतं, तसं उंबऱ्यावर पण रांगोळी वगैरे काढलेली असली की छान वाटतं ना. आणि तुळशीची पूजा पण सकाळीच करून घेते, आणि पूजा मात्र नंतर वेळ झाली तर चालतं, पण नंतर करून घेते. तर परवा आपला व्हिडिओ अपलोड झाला ना, तर त्या उन्हाळ्याचा त्रास कसा कमी करता येईल, तर यासाठी म्हणजे आधी गॅस जवळची कामं करावी वगैरे. म्हणजे मी त्यामध्ये बाकीचं शेअर केलेलं आहे, पण हे तुळशीची पूजा वगैरे, झाडणं वगैरे, हे जे काय आहे ना ते कोणत्या क्रमाने करते ते म्हटलं दाखवूया. झाडलोट आपल्याला सकाळीच करून घ्यावी लागते, किंवा तुळशीची पूजा म्हणा, पाणी भरणं, कारण पाणी काही वेळेला सकाळी ज्यांच्याकडे असतं ना सकाळीच भरावं लागतं. आता शहरात कसं असतं, काही भागात सकाळी असतं, काही भागात संध्याकाळी, दुपारी, रात्री, असं रात्रीही येतं, काही काही जणांकडे पहाटे येतं. तर आमच्याकडे या वेळेला येतं सकाळी, आणि 10 वाजेपर्यंतच असतं. काही वेळेला तर लवकरच जातं, त्यामुळे कसं पाणी लवकर भरून घ्यावं लागतं. परत जात असल्यामुळे काही वेळेला तर मी काय करते, अंघोळ केल्याबरोबर आधी कचरा पहिलं आधी पाणी भरून घ्यायचं, मग बाकीचं सगळं असं करत बसते. आज पिंप पण भरायचं आहे. काही वेळेला कसं हंडा भरला तरी चालतं, पिंप जर भरलं असेल. आता आज पिंप भरला तर उद्या काय भरावं लागत नाही, उद्या हंडा नुसता भरला की एखादं पातेला भरून घेतलं तरी बास होतं. मग पिंप वगैरे भरायचं असलं कसं वेळ लागतो, म्हणून म्हटलं आता ही बाकीची सगळी कामं आवरून ना, म्हणजे हे काम करत करत दुसरं इथलंच काम करावं लागतं. हे ठेवून म्हणजे पाणी भरत ठेवून दुसरीकडे जाता येत नाही. हंडा घासून झाल्यावर पिंपाचं पण झाकण आहे ते पण घासून घेतलं लगेच. आणि मिस्टरांनी तिकडे चहा ठेवला आहे बघा, कारण ही कामं चालू आहेत. तर ते ब्लॅक टी घेतात, तर तो त्यांच्यासाठी, नंतर मी माझ्यासाठी करून घेईन. आंघोळ केल्याबरोबर मी ना 1-1.5 ग्लास पाणी प्यायलेलं आहे, कारण गरमच एवढं होतं ना, म्हणजे सकाळी सकाळी मला आधी चहा लागतो, पण आता गरम एवढं होतं ना, त्यामुळे आधी पाणी प्यायल्यानंतर चहा घेईन, नंतर म्हणजे आता नाश्त्यानंतरच चहा घेईन. ह्याची कशी सवयच आहे, कारण म्हणजे बंद व्हायला माझी पण सवयच आहे ती. तर पिंपातलं जे पाणी असतं ना, म्हणजे गंजातलं जे पाणी, ते हंड्यामध्ये काढते, कारण खाली कसं गाळ वगैरे असतो, माती वगैरे असते, कचरा, तर ते खाली बसलेला असतो गाळ, तर त्यावरचं वरचं पाणी ना हंडा भरेल एवढं आणि एक पातेलं झालं. तर पिंप घासून घेतला, पाईप पण धुवून घेतली आणि पाणी लावलं. पाईप वगैरे मध्येच पडते बघा, म्हणून इथं थांबावं लागतं तेवढ्यासाठी. त्यावेळेस मी बाकीची कामं करत होते ना, म्हणून मी पाणी लावलेलं नव्हतं. आधी म्हटलं बाकीचं सगळं आवरूया आणि मगच पाणी लावूया. हा व्हिडिओ ना परवाचा आहे, म्हणजे बुधवारचा आहे हा व्हिडिओ. पाणी भरतलं आणि मग इथलंच काम करते, असं करते. मग काय होतं, मग बाहेरचं ते राहिलं असतं. पिंपात पाणी भरायचं असलं ना, तर इथलं एखादं काम करत असते मी, म्हणजे पाईप लावलेली असते आणि मग इकडे एखादं काम होतं, तर मध्ये मध्ये बघावं लागतं, पडते बघा पाईप, असं होतं काहीतरी. पाईप लावूनच मी काय केलेलं, कांदा वगैरे कट करून घेतलेला, कांदा मिरची जे काही नाश्ता लागतं ते सगळी तयारी करून इथं नाश्ता करून घेतला. आणि पिंप भरून झाल्यावर ना लगेच मशीनला पण पाणी लावलं, म्हणजे कपड्यांना पाणी होतं ना.
मशीन लावून पाणी लावलं आणि मग नाश्ता तयार झाल्यावर आम्ही नाश्ता केला. आज भाजी भाकरी आहे आणि आमटी बटाट्याची करणार आहे. इथे बघा व्यवस्थित अशी मस्तपैकी निथळली आहे. म्हणजे पाणी राहिले कसं चिरायला जराशी अवघड होते ना, म्हणजे चिरताना मग मोठी मोठी चिरली जाते. हे जर लवकर आपण हे करून ठेवलं ना तर अगदी व्यवस्थित मग बऱ्यापैकी बारीक होते. कारण म्हणजे असं म्हणतात की भाजी कोणती असू दे, म्हणजे फळभाजी असू दे किंवा पालेभाजी असू दे, अगदी बारीकपणे चिरून येते. त्यातलं जे काही सत्व असतं ना ते खूप हे होतं, म्हणजे त्या मानाने आपल्या शरीराला मिळत नाही. किंवा धुताना पण बघा चिरायच्या आधी चिरल्यावर धुवायची नाही. कारण काही जण काय करतात, बारीक चिरली जात नाही ना म्हणून नंतर नाही धुवायची. आपण जेव्हा चिरायची असते ना त्याच्या आधीच धुवायची असते. तर ह्या भाजीला लसूण कांदा असं आम्ही इथं घालतो. तर लसूण आधी सोलून घेतला. कांदा म्हटलं नंतर चिरावं, कारण कांद्यातून म्हणजे कांदा हा चिरायला घेतला डोळ्यातून इतकं पाणी येतं, त्यामुळे म्हटलं कांदा नंतर चिरूया. आधी मेथी चिरून घेतली, लसूण सोलून घेतला आणि आता कांदा चिरून घेईन. मिरची पण घालते. थोडंसं तिखट असली भाजी की बरं पडतं. काही जण कसं पालेभाज्यांना तिखट वगैरे घालत नाही, पण आम्ही नाही, पालेभाज्यांना तिखट वगैरे पण घालतो. फक्त घालत नाही म्हणजे पोकळ्याच्या भाजीला घालत नाही. कांदा चिरायचं म्हटलं की अगदी जीवावरच येतं, नको वाटतं इतकं डोळ्यातून ते पाणी येतं. म्हणजे भाजी मी नंतर करते आणि म्हणजे भाकरी किंवा चपाती जी असते ते आधी करते. तर चपाती असली कसं आपण चपातीचं पीठ मळतो, पण ही म्हटलं मेथीची भाजी आहे म्हणजे पालेभाजी आहे तर भाकरी करूया म्हटलं. भाकरी केल्या मग लगेच फोडणी टाकता येईल म्हणून आधी चिरून वगैरे सगळं ठेवलं आणि म्हटलं भाकरी करूया. आणि भाकरी असली कसं जास्त भाकरी करावी लागत नाही. चपाती असली कसं थोडं जास्त करावं लागतं. भाकरी काही जास्त खात नाही, कोण अर्धी खातं कोण एक खात नाही, जास्त भाकरी लागत नाही. त्यामुळेच म्हटलं चिरून घ्यावं. भाजी चिरून घेतली आणि ना लगेच कुकर लावला, म्हणजे भात लावून घेतला आणि मग आता भाकरी करते. म्हणजे मग भाकरी झाल्यावर भाजी आमटी लगेच होतं, मग जेवणाला वेळ लागत नाही. आणि हर्षद आपण आज लवकरच नसेल कारण मिस्टर गेलेले बाहेर. तर तिचं पण कॉलेज सुटलेलं, त्यामुळे गाडीवरून आली असती. नंतर येताना कशी चालत येते, पण ऊन एवढं आहे ना, भरपूर ऊन आहे. भाकरीचं पीठ मळेपर्यंत म्हटलं तिला थोडा वेळ बंद कर म्हटलं कॅमेरा, थोड्या वेळानंतर लावूया. रडलं चालूच आहे आणि म्हणून मी आपली भाकरी करते. एक भाकरी झाली आणि नंतर तिला चालू केलं. ती तुम्हाला तेच दाखवते की मी एक भाकरी करून झाली. फोन आला म्हणून मी बाहेर गेले. तर हिला म्हटलं जरा भाकरी म्हटलं भाज, कारण भाकरी केलेली होती तर ती टाकायला निघालेली मी जी केलेली भाकरी. म्हटलं नको टाकूस ती आणि तुटेल. करते ती पण भाकरी करते, तिला पण देते मी काही वेळेला एखादी वगैरे करायला देते. पण गेलेले कशा जरा मऊसर असतात आणि मग ते कसं जरा असं थोडंसं असं हे ठेवतात ना, त्यांना उचलता येते म्हणून म्हटलं नको. भाकरी झाल्यावर लगेच काय केलं, म्हटलं भाजी करून घेऊया. म्हणजे मग आमटी टाकून ठेवली ना, कारण ही भाजी बघावी लागणार, भाजी टाकून ठेवून पण चालत नाही. मग सारखं आत यावं लागतं, कारण अजून देवपूजा करायची आहे. म्हटलं आधी भाजी टाकून मग आमटी टाकून ठेवली आणि पूजा केली तरी चालते. आणि डाळ पण याला भिजत घातलेली, मी मुगाची डाळ घालते मेथीच्या भाजीला. येताना ना ताक घेऊन आलेले, ते ताक काढून ठेवलं पातेल्यात. तर त्याची पिशवी मग अशी दाखवत होते, कारण मी फोन घ्यायला गेले तेव्हा म्हटलं हर्षदाला ते ताक काढून ठेव. तर ते तिनं काढलं आणि ते तिथंच ठेवलं. भाजी टाकून झाली, आमटी टाकली आणि हर्षदाला म्हटलं कपडे झालेली ती आता आलेलीच आहे, नंतर इतर वेळेला कसं मीच टाकते. तर तिला म्हटलं कपडे टाकून घे, तोपर्यंत म्हटलं मी पूजा करून घेते. ते घरात असल्या मग तिची मदत होते, पण काही वेळेला असं कॉलेज 12:30ला वगैरे येते ती, मग कधी करणार असं होतं, मग संध्याकाळी मदत करते. आणि अशी पूजा करून घेतली तोपर्यंत सगळी कामं आवरलेत. आता आम्ही जेवून घेतो. तर बुधवारी असा होता दिवस. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.